एका गावाच्या शेजारी खूप मोठे जंगल होते. त्या गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी त्या जंगलातून जावे लागत असे. अतिशय गरज असेल तेव्हाच लोक शेजारच्या गावात जात असे. त्यामुळे हे जंगल निर्जन होते. जंगलात फक्त जंगली प्राणी असायचे. जंगली प्राण्यांमुळे लोकांना आजपर्यंत कधीच त्रास झाला नव्हता. एकदा एक गरीब माणूस जंगलातून चालला होता. जंगलात दूरवर आणि त्याच्यासोबत कुणीही नव्हते. बरेच अंतर पार केले असताना तो खूप थकला होता आणि त्याला खूप तहान व भूक लागली होती. एक डेरेदार झाड पाहून तो त्याच्या खाली बसला आणि विचार करू लागला की आपल्याला इथे कुणी पंचपक्वान्नाचे ताट व थंडगार पाणी आणून देईल तर किती बरे होईल. योगायोगाने तो ज्या झाडाखाली बसला होता तो होता कल्पवृक्ष. त्याने इच्छा केल्याबरोबर ती पूर्ण झाली आणि त्याच्यासमोर पंचपक्वान्नाचे ताट प्रकट झाले. त्या माणसाला वाटले की बहुधा देवच प्रसन्न झाला असावा. त्याने प्रार्थना केली की मला पोते भरून मोहरा मिळाव्यात, म्हणजे माझे दारिद्र्य नाहीसे होईल. तीही इच्छा लगेच पूर्ण झाली. इतक्या मोहरा त्याने आयुष्यात पाहिल्याच नव्हत्या. पण आता त्याला भीती वाटू लागली. या मोहरांच्या लोभाने चोर इथे आले तर काय करायचे? ते धन तर लुटून नेतीलच, पण मलाही ठार मारतील. हे मनात येताच तिथे चोर आले आणि त्यांनी मोहराची पिशवी उचलली आणि त्या गरीब माणसाला ठार केले. कल्पवृक्षाचे सामर्थ्य न कळाल्याने तो हकनाक मरण पावला. तात्पर्य: एखाद्या संधीचा चांगला उपयोग करून घ्यावा. त्या संधीमुळे आपले नुकसान तर होणार नाही असे काही करू नये.